ओके, ठीक आहे. तो कोणत्या हॉस्पिटल आले? सुशीला देवी, स्पॅन राहिलं, प्रीती. स्पॅन. हा, ग्रुपवर विचारतो एकदा. म्हणजे आपण टायमिंग 2:30च करायला पाहिजे, म्हणजे 3 नाही येतील. हो, आता ते नाही, कारण आता आपल्याला वी हॅव टू गिव्ह देम टायमिंग स्लॉट ऑफ 4:30 टू डॉक्टर तरुण. तेच तर. सुशीला नेहमी लेट. गुजराती हॉस्पिटल पण गेलो. म्हणजे बापरे. हो. परत येतील वाटतं ते. आले आले. हा, ती इथून हालायचं नाही आता. ते ओपन करून नाही, मी देणार ते आणि तो दाखवायचं ते कसं करायचं. तिथं हे स्पंज होल्डर आहे ना. हा, ऐक, हातातले स्पंज होल्डर.
गुजराती आहे, गुप्ते मानवी आणि संजीवनी हॉस्पिटल मॅडम आहे. येत आहेत की नाही बाकीचे? मला तेच ना, फोन पण उचलत नाहीये. फोन करते मी केव्हाची. नाही, फोन लागत नाहीये आणि नीट. हा, प्रेम क्लिनिक आलं. हम्म. नाही, मी पुढच्या साडीच घेणार. परवीन सिस्टर, तुम्ही घरी आहात का? करून जॉईन केलं का? अनम्यूट करा आणि बोला, म्यूट करा. हा सर, नाईट आहे माझी, घरी आहे मी. पण ऐक ना परवीन, तू इन्चार्ज आहेस ना? हो तुमच्या इथे इन्चार्ज कोण आहे? तू आहेस ना? मग तुझी ड्युटी हो आहे की बाकीच्यांना आठवण करायची आणि ते तू पण उशिरा जॉईन झालेली आहेस. हा तर मॅम, आर ते यू ऑन? ऑनलाईन हे होत नव्हतं आता. नाही, हे वेळेवर सुरू झालं तरच त्याला अर्थ आहे ना. आम्हाला पुढे कामं आहेत, आमचे क्लिनिक्स आहेत पुढे. हा, येस मॅम, सॉरी. सॉरी आणि थँक्यू, संपलं सगळं. Vivo V2059 कोण आहे? विवो प्लीज आन्सर, नाहीतर आय विल क्लोज दिस सेशन. कोण विवो? उत्तर द्या. विवोचं कपाळ दिसतंय फक्त. विवो तुमचा चेहरा पण नाही दिसत, तुम्ही असं खाली ठेवलाय वाटतं फोन. आणि आता लगेच ठेवून दिलं. विवो कोणतं हॉस्पिटल आहे? आन्सर. शर्मा हॉस्पिटल हॉस्पिटल आहे. शर्मा हॉस्पिटल आहे ना? अनम्यूट करून बोला. प्रेम क्लिनिक आहे सर. अच्छा, प्रेम क्लिनिक. ते विवोचं प्रेम कर बरं. रिनेम युअरसेल्फ सिस्टर प्लीज. हा, ते येस प्रेम मॅम. क्लिनिकचा स्टाफ जॉईन झालाय तो हॉस्पिटल मधून. ओके, ठीक आहे. ते परमी करून आहे. एकच हॉस्पिटल नाही ना झालं जॉईन? कम ऑन, लेट्स स्टार्ट. सो 3 आलेत आतापर्यंत. शर्मा हॉस्पिटल आणि एक कोणतं स्पॅन शिरीन सिस्टरला कॉल करून बघा. हा, करते. साक्षी. साक्षीला फोन करते मी. हा, हॅलो, साक्षी बोलते ना? हो मॅम, म्हणजे काय, अगोदर जॉईन का नाही होते? अगं 4चं तुम्हाला नाही आहे, 3चा लिहिलंय ना, तर बाकीचे सगळे जॉईन झाले. 4चं तुम्हाला कुठं काय सांगितलं? 4 लिहिलंय का तिथे? ते कन्फ्युज झाले असतील, 4.5 लिहिलं होतं म्हणून. ठीक हा, आहे. प्रेम क्लिनिक तुमचं फक्त सेलिंग दिसते. तुमचा जो दुसरा प्रेम क्लिनिक कॅमेरा आहे ना, असं तुम्ही फॅन जर दाखवाल तर कॅमेरा ठेवून काय ऑन ठेवून काही उपयोग नाहीये. सॉरी, माझा पण कॅमेरा ऑन नाही. ओके, सो एक अजून आलं असतं तर बरं झालं असतं. तेरी नुसतं नाहीये फोन. पण टायमिंग 3च लिहिलंय मी. टाइम 3च आहे ऍक्च्युली. ते इन्व्हाइट जे आहे त्याच्यावर 3च आहे, पण ते नंतर खाली जे मेसेजेस आले ना त्यात कन्फ्युज झाले असतील ते, की त्यांना असं वाटलं असेल फक्त 4:30 वाजताच आहे की काय. तरी पण मी स्पेसिफिकली लिहिलं होतं की आपण रिव्हिजन पासून स्टार्ट करू आणि 4:30ला डिजिटल टूल वर तुमचं हे होईल ओरिएंटेशन. नाही उचलत आहे ती स्पॅन. कम ऑन, लेट्स स्टार्ट. ठीक आहे. सो बाय द टाइम लेट अस स्टार्ट. त्यांना पर्सनल मेसेज पण टाकून ठेवा एक, साक्षी आणि हो, शिरीन, कारण की ग्रुप बघितलं नसेल तर. नाही, शिरीन इज जॉईनिंग. आता साक्षी, आपला साक्षी जॉईनिंग. हे राहिले शिरीन.
ठीक आहे. सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. सो सुरुवातीलाच मी क्लॅरिफिकेशन देतोय की आपलं जे पण काही असेल ना, ट्यूसडे आणि थर्सडे रिझर्व ठेवायचा 3 ते 5, आणि 3 ते 5च असणार आहे आपलं. ठीक आहे, टायमिंग चेंज नाही होणार. आता आजचं जे आहे ते 2 याच्यामध्ये डिवाइड केलं. आता तुम्हाला आठवत असेल तर मागचं सेशन पण आपण 1 तास घेतलं होतं, रिव्हिजन सेशन जे होतं ट्यूसडेचं. तर ट्यूसडे वालं सेशन आपण थोडं शॉर्टन करतो, कारण की ती रिव्हिजनच असते. पण सगळ्या सेशनला तसं नाही होणार. ठीक आहे. जसं की एक कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंट वाले टॉपिक आहेत, किंवा अजून काही मोठे पोस्टपार्टम केअर आणि केएमसी वगैरे हे क्लब केलेले टॉपिक्स जे आहेत त्याला वेळ लागतो. ठीक आहे. ज्याला डेमॉन्स्ट्रेशनची गरज असते त्याला पण वेळ लागतो. हा, नॉर्मल साक्षी डिलिव्हरी आली. म्हणा आणि AMTSL म्हणा. ठीक आहे. सो हॅलो, अगं काय आपला तू झोपली शेड्यूल का असा काय? असतो जॉईन की का 2 तासाचा शेड्यूल आपण ठेवतो. बट आज आपण कारण की म्हणजे काय आम्ही थांबायचं का तुझ्यासाठी? पार्टोग्राफचं ऑलरेडी आपलं झालेलं आहे, आणि शॉर्ट ताबडतोब शॉर्ट जॉईन हो. थोडस क्विक रिकॅप घ्यायचंय. सगळी त्यामुळे कामं आपल्याला घेऊन कमी वेळ द्यावं लागणार आहे. त्यासाठी आपण एक अजून सेशन क्लब केलं याच्यामध्ये. फक्त पगार ते त्याच्यासाठी आहे मिळतो, डिजिटल. दम द्यायसाठी. डिजिटल जो प्लॅटफॉर्म आहे मान्यताचा, त्यावर ते यूज कसं करायचं आणि त्याच्यावर एक्झाम कशी घ्यायची, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आज फार्म ऍक्सेस कडून ओरिएंटेशन मिळणार आहे त्याचं. ठीक आहे. सो सेकंड हाफ मध्ये ते होणार. सो डोंट गेट कन्फ्यूज. आपलं सेशन 3 वाजताच असणार आहे. आपण त्याच्यात काही पुढे काही क्लब केलं, ठीक आहे, एखादा अभ्यासाचा व्हिडिओ बघितला हम्म. किंवा एखादा, जसं आज ओरिएंटेशन, तुला परत कधी तरी बोलवणार आपलं सेशन 3 वाजताच असतं. तुम्ही एक मेक शुअर करायचं की 2:55 प्रत्येकाने जॉईन करायचं. ठीक आहे. 2:55 पासून स्टार्ट करायचं, म्हणजे थोडासा वेळ लागतो. ऑडिओ कनेक्ट होता होता कधी कधी कनेक्शन जातं. ठीक आहे. सो 2:55 पासूनच तुमचं हे चालू करायचं. ठीक आहे. सो शिरीन सिस्टर कुठे गायब होतात? काय ना, दात दुखतो का काय? तू तर मॅडम दात दुखतो की डोकं दुखतंय लेक्चर मुळे? हॉस्पिटलला होते. काय झालं? काय झालं? नाही, नाईटला गेले होते 7 वाजता, आता 2ला आले मॅडम. तुम्ही आता मग दुसरं कोण आलं? घरी उठवले नाही. ओके. सो बघा, आपला 20 मिनिटं ऑलरेडी वेस्ट केलेले आहेत. सो आपण आजचं सेशनचं ब्रेकअप मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं. पण खूप जणांनी त्या दिवशी पीव्ही एक्झामिनेशन व्यवस्थित दिसलं नाही कुणाला, किंवा आता कॅमेरा बघा अँगल लगेच सुरू बरोबर होतं. नव्हता असं मॅडम मला म्हटल्या. तर ते व्यवस्थित दिसलं नाही सगळ्यांना. ठीक आहे. तर आज ते आपण पीव्ही एक्झामिनेशन जे आहे त्याची रिव्हिजन पुन्हा एकदा करूया. ठीक आहे. मी पटकन एकदा क्विकली थेअरी सांगतो आणि मग मॅडम डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतील. ठीक आहे. सो पीव्ही एक्झामिनेशन कशासाठी करायची उभी असते आपल्याला? बऱ्याच गोष्टींसाठी इथं करायची. दिसली पाहिजे तू. ठीक आहे. पीव्ही कॅमेरा एक्झामिनेशन करताना एक इथे गोष्ट लक्षात ठेव. नाही, इथे ठेवायची नाही. की पीव्ही एक्झामिनेशन नेहमी 4 तासांनी रिपीट करायची. ठीक आहे. ऍक्टिव्ह फेज चालू ते बघू झाल्यानंतर तुम्ही 2 तास 1 तासात त्याच्यावर रिपीट करू ठेव. शकता. बट ऍटलीस्ट जेव्हा ऍक्टिव्ह फेज नाहीये तेव्हा लेटंट फेज रिकामा आहे मध्ये तो. तुम्ही 4 तासांनीच पीव्ही करायची, इन्फेक्शन कमी करण्यासाठी. त्याच्यावर नाही त्यानंतर तुम्ही पीव्ही करण्यासाठी नाही प्रिपरेशन काय काय करा. तुम्ही प्रायव्हसी मेंटेन करायची, कर्टन वगैरे लावून घ्यायचे, दरवाजा वगैरे लावून घ्यायचा. पेशंटला, जी क्लायंट आहे आपली प्रेग्नंट लेडी, तिला व्यवस्थित व्हायचं, तिची व्हेरी गुड. वर्बल कन्सेंट घ्यायची. तिला व्यवस्थित सांगायचं की आपण काय करणार आहेत, आता तिला धीर द्यायचं, दिसते आणि मग तुम्ही वॉश व्हायला आपलं जायचं. ट्रेनिंग पेशंटला ब्लॅडर एम्प्टी करायला सांगायचं. ठीक आहे. ब्लॅडर एम्प्टी करून आली की तिला पोझिशन द्यायची. त्यानंतर एक जण काय करेल, जो पीव्ही करणार आहे तो हँडवॉश करायला जाईल. हँडवॉश करायला कुठल्या स्टेप्सने करेल? सुमन केने हँडवॉश करेल, हात एअर ड्राय करेल, त्याच्यानंतर करशील. ग्लोव्ज घालेल. ग्लव्ह त्यांचे कसे घालायचे ते दाखवलं. ठीक आहे. त्यानंतर ग्लव्ह घातल्यानंतर काय करणार? आपण क्लिनिंग करणार. नाही, वरून खालपर्यंत एक स्ट्रोक द्यायचा. ठीक आहे. पेरिनियमला. त्याच्यानंतर
राईट साईडचं झालं की एकदा लेफ्टला द्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर एकदा मधून द्यायचं. ते मॅडम दाखवतीलच तुम्हाला. थोडा क्लायटोरिसचा पार्ट पण थोडासा क्लिअर करायचा आणि ते प्रत्येक वेळेस नवीन स्वॅब घ्यायचा आणि तो फेकून द्यायचा येलो. इथं दिसलं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही पीव्ही एक्झामिनेशन करायला जाताय. सो तुम्ही थोडस बाहेरचं जे पार्ट आहे लेबिया मेजोरचा तो थोडा रिट्रॅक्ट करायचा आणि एक फिंगर इन्सर्ट करून बघायचं. ठीक आहे, एक फिंगर इन्सर्ट तुमचं जात असेल, तुम्ही तिथे बघायचं जागा किती आहे, तर 2 फिंगर इन्सर्ट करायचं. 2 फिंगर इन्सर्ट केल्यानंतर काय काय बघायचं आपल्याला. पहिली तर डायलेटेशन, नंतर इफेसमेंट. इफेसमेंट म्हणजे सर्विक्सचं थिक आणि थिननेस. ठीक ते कशासाठी बघतो आपण, तर थिन झाला असेल तर लवकर डिलिव्हरी होते, थिक असेल तर वेळ लागतो, हे इंटरप्रिटेशन करण्यासाठी. त्याच्यानंतर डायलेटेशनचं तुम्हाला माहितीच आहे, 10 सेंटीमीटर फुल डायलेटेशन असतं. सो तुमचं किती झालंय त्यानुसार तुम्हाला प्रोग्रेस कळेल. तुम्हाला हे पार्टोग्राफ मध्ये पण प्लॉट करावं लागतं. ठीक आहे, तर एक फिंगर म्हणजे 1 सेंटीमीटर आणि जेवढे बाकीचे फिंगर होतील तेवढे 2 तेवढे सेंटीमीटर वाढत जातात. 2च फिंगर जातात, त्यामुळे तुम्ही अंदाज घेऊन हे करायचं आहे. ठीक आहे, किती सेंटीमीटर आहे, किती बोटं बसतील मध्ये. त्यानंतर काय करायचं, एफेसमेंट बघितल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की मेम्ब्रेन गेली नसेल तर बलून सारखं लागेल. ते पण तुम्हाला फाइंड आउट करायचं, मेम्ब्रेन आहे की मेम्ब्रेन गेली आहे. जर गेली असेल तर लिकिंग मधून कळतच आपल्याला. त्याच्यानंतर जर गेली असेल तर तुम्हाला प्रेझेंटिंग पार्ट लागेल. प्रेझेंटिंग पार्ट काय आहे ते बघायचं. ब्रीच असेल तर अलर्ट करायचं गायनेकोलॉजिस्टला. त्यानंतर जर प्रायमी असेल तर पेल्विक ऍडिक्वेसी पण बघून घ्यायची. बोन मधला स्पेस पण 10 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे की नाही. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा तुम्ही हात बाहेर काढाल तेव्हा लायकरचा कलर पण बघायचा. ठीक आहे, येलो आहे, ग्रीन आहे, रेड आहे की क्लिअर आहे, आणि ते पण पार्टोग्राफ मध्ये लिहायचं. ठीक आहे. सो आता मॅडम आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतील क्विकली. त्यानंतर आपण पार्टोग्राफ आणि इन्फेक्शन प्रिव्हेन्शन वर डिस्कस करूया. ठीक आहे, रेश्मा सिस्टर तुमचा व्हिडिओ ऑफ आहे, व्हिडिओ ऑन करा. सिस्टर दिसते का? सिस्टर दिसते आमची तुम्हाला? दिसते दिसते. हा, आता त्या वॉश होत आहेत. गुड आफ्टरनून. नेहमी हँड वॉश करताना आपल्या हातातल्या वस्तू काढायच्या. घड्याळ, अंगठी असेल तर ती काढून घ्यायची. त्याच्यानंतर हात पाण्याखाली धुवायचे आधी. नंतर स्क्रब घ्यायचं. स्क्रब घेतल्यानंतर पूर्ण हाताला आधी लावून घ्यायच्या. 6 स्टेप मध्ये हात धुवायचे असतात. प्रत्येक स्टेप 5 वेळा करायची असते. फर्स्ट ही आहे. सेकंड ही आहे. सुलटा उलटा. एम मुट्ठी मुट्ठी. ए अंगूठा अंगूठा. एन नाखून. के कलाई असं. हा, आणि आता एल्बो टॅप कोणी उघडणार की नळ. ओपन केला. हात असे धरायचे नळाखाली. वरून खाली पाणी गेलं पाहिजे, पाणी वरती आलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर हात पाणी वरून खाली जायला पाहिजे, खालून वर. परत हात खाली नाही करायचे, परत हात धुतलेले पाणी वर नाही जायला पाहिजे, वरून खाली पाणी यायला पाहिजे. हा, मग नळ बंद करायचा. नळ बंद करायचा. हे आता ती एअर ड्राय करते तोपर्यंत हे मी तिला ग्लोव्स घालायला देते. हे स्टराईल ग्लोव्स आहे. मी कुठेही हात लावत नाहीये. आय एम ओपनिंग द न्यू पॅक. ओके, आणि आता सिस्टर घेत आहे. सिस्टरनी कुठेही हात लावलेला नाही, नुसतं असं केलेलं आहे. ट्रॉलीवर आहे हे स्टराईल आहे. स्टराईल ट्रॉलीवर किंवा ट्रे मध्ये तिने ग्लोव्स ठेवलेले आहेत. दिसतं का? ग्लोव्स घेताना पहिल्यांदा कुठेही न टच करता हे आतमध्ये घ्यायचं. फर्स्ट डाव्या हातात घ्यायचं.
तिने आधी डाव्या हातात घातलेला आहे, त्याच्यानंतर या हाताला टच न करता हा पण ग्लोव्ह तिने हातून टच केलेला आहे, बाहेरून टच केलेला नाहीये. आणि आता ती दोन्ही ओढून घे आणि नंतर मग हे ओढून घ्यायचं असं. ओके. आणि मग हे ग्लोव्ह घातलेले. आता लॉंग ग्लोव्ह इथपर्यंत येतात. ओके. ते नंतर आपण सांगू. हे आपले रुटीन ग्लोव्ह घातले आहे. आता ती पेरिनियम क्लीन करेल. पेरिनियम क्लीन करायला स्पंज होल्डर घेतलेला आहे. कॉटन स्वॅब घेतला. एक स्वॅब घेतलेला आहे. सॅव्लॉन मध्ये डीप केलं. सॅव्लॉन तुमच्याकडे जे काही तुम्हाला आहे, स्पिरिट, सॅव्लॉन, बिटाडीन, जे काही पहिलं घ्यायचं असेल, जे काही तुमच्या हॉस्पिटलने ठरवलं असेल त्याप्रमाणे पहिला वरून खाली राईट साईडला केलाय त्यांनी, टाकून दिलाय. दुसरा घेतलाय, सेकंड डीप केलेला आहे. परत तो लेफ्ट हँडला केलेला आहे. वल्वाच्या क्लोज आहे. आता तिसरा केलेला आहे. तुला त्या बाजूला जावं लागेल. आता हा नेहमी पेशंटच्या राईट साईडला उभं राहायचं. ओके. थोडा तिने वल्वा सेपरेट केलाय आणि क्लायटोरियस आणि वजाण्याच्या इथे ते एकदाच थोडस प्रेशर देऊन त्यांनी क्लेम केलेली. ओके. आता पीव्ही आता पीव्ही साठी आपण ल्युब्रिकंट दिलेलं आहे तिला. ओके. आणि असं दिसतंय का? नुसतं असं कर. इथे सेपरेट कर. सेपरेट केलं त्यांनी वल्वा आणि अगदी स्लोली त्यांनी एक बोट घालून मेम्ब्रेन्स बघितलं, हे प्रेझेंटेशन बघितलं. ओके. आणि स्टेशन बघितलं की व्हर्टेक्स कुठं आहे ते. ओके. आणि मग त्यांनी हात काढला. लायकर जर असेल तर लायकरचा कलर बघतील त्या ग्लोव्ज वर. आणि मग आता ग्लोव्ज काढले. ग्लोव्ज काढताना सुद्धा काढून त्यांनी सोल्युशन मध्ये टाकलेले आहेत, हायपोक्लोराइड सोल्युशन मध्ये टाकलेले आहेत. ओके. समजलं? डिड यू अंडरस्टँड? ओके. शी कॅन जॉईन ड्युटी. समजलं? ओके. सो सगळ्यांनी बघितलं ग्लोव्ज कसे घातले, त्याच्यानंतर हँड वॉशिंग आणि क्लिनिंग कसं केलं पेरिनियमचं, आणि जे मी सांगितलं ते त्यांनी प्रॅक्टिकली करून दाखवलं. ठीक आहे. पीव्ही एक्झामिनेशन कशी केली प्लस पीव्ही एक्झामिनेशनच्या फायंडिंग. सो ग्लोव्ज मध्ये फक्त मी तुम्हाला एक टिप देतो की खूप कन्फ्युजन होतं लोकांना की कसं ग्लविंग टेक्निक काय आहे. तुम्ही दोनच गोष्टी लक्षात घ्या की तुम्ही जो स्टराईल ग्लव काढलेला आहे, ठीक आहे, तर त्याला आपल्याला स्टराईल ठेवण्यासाठी तुम्ही तुमचं लॉजिक लावा की काय करायचंय. ठीक आहे. म्हणजे बाहेरचे सरफेस स्टराईल राहिले पाहिजेत यासाठी आपल्याला काय करावं लागेल की पहिला जो ग्लोव्ह आहे तो फोल्ड केलेला, तर ते फोल्ड पण त्यासाठी स्ट्रॅटेजिकली केलेले असतात. ठीक आहे. सो पहिला जो ग्लोव्ह आहे तो आपण तसा एक आतला सरफेस आपल्या हाताला लागणार आहे. म्हणजे कुठल्या, आपण कन्सिडर करतो की कितीही हात धुतले तरी मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात हातावर किंवा नंतर हात धुतल्यानंतर बसतात. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचंय की आधीचा जो ग्लोव्ह तुम्ही लेफ्ट उचलाल किंवा राईट उचलाल, मोस्टली तुम्ही लेफ्टच उचला जर तुम्ही राईटी असाल. जर तुम्ही डावे असाल तरच राईट उचला पहिला. ठीक आहे. कारण की मग दुसरा घालायला इझी जातं. ठीक आहे. सो पहिला तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तुम्ही, कारण की दोन्ही हात तुम्ही यूज करू शकता. सो उजवा पण हात यूज होतो, उजवा हाताने आपल्याला व्यवस्थित घालता येतो. सो पहिला जेव्हा घ्याल तेव्हा आतल्या बाजूनेच टच करा, म्हणजे तो आपल्या स्किनला लागणार आहे ना. फक्त एवढं आहे की आपल्या स्किनचा, आपल्या बॉडीचा पार्ट बाहेरच्या पार्टला नाही लागला पाहिजे. त्या हिशोबाने काय करायचं, आतला पार्ट टच करायचा आणि तसा पहिला ग्लोव्ह घालायचा. ठीक आहे. आता पहिला ग्लोव्ह घातल्यानंतर तुम्ही जर पुन्हा आतल्या भागाला टच केलं, आतल्या भागाला टच करून तुमच्या ह्या हाताच्या म्हणजे आपल्या बॉडीला टच होणार असेल तर ते पण चुकीचं आहे. सो दुसरा ग्लोव्ह घालताना लक्षात ठेवायचं की बाहेरच्या पार्टनीच बाहेरच्या पार्टला टच करायचं, म्हणजे त्याच्यात हात घालायचा, जिथे फोल्ड असतो ना तिथे असा हात घालायचा आणि
हे करून मग तो खेचायचा मागे. ठीक आहे. सो ग्लविंग टेक्निक ह्या आहेत. आणि ग्लव घालताना स्पेशली फॉक्सीचे असेसर तुम्हाला ग्लव कसे घालायचे हे विचारतात. काढायची पण टेक्निक आहे, पण काढायचं इझी आहे. ठीक आहे. काढायचं फक्त एवढंच आहे की तुम्ही आतून टच करायचं, सॉरी बाहेरूनच टच करायचं बाहेरच्या ह्याच्यानी, आणि जेव्हा दुसरा काढत असाल त्यावेळेस आतून टच करायचं, कारण की बाहेर काय काय लागलेलं आहे याला. सो ते तुमच्या बॉडीला नको लागायला. ठीक आहे. सो सेम सेम वेनी जसं घातलं तसं. पण ठीक आहे, काढायचं सोडून द्या तुम्ही, पण ऍटलीस्ट तुम्हाला घालता आलं पाहिजे व्यवस्थित प्रॉपर. ठीक आहे. कारण की ते वुमनला, जेव्हा प्रेग्नंट वुमन आहे तिला इन्फेक्शन नाही झालं पाहिजे. ठीक आहे. तो इन्फेक्शन प्रिव्हेन्शन मध्ये हे पण येतं एक बेसिकली. आणि मी सांगितलं की आपण जो पेरिनियम क्लिनिंग वाला स्वाब आहे तो येल्लो डस्टबिन मध्ये का बरं टाकला? कोणी सांगू शकेल मला येल्लो डस्टबिन मध्ये मी का बोललो? तो तर बॉडी पार्ट नाहीये किंवा अनाटॉमिकल पार्ट नाहीये काही, तर तो येल्लो मध्ये का टाकला? रेश्मा सिस्टर, टाकायचा की नाही? तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? टाकायचं का येल्लो मध्ये? टाकायचं. नाही टाकायचं? टाकायचं. का बरं? इन्फेक्टेड झालेलं ना ते. हा, इन्फेक्टेड. ओके, एक्झॅक्टली बरोबर. बॉडीचा जो फ्लूइड आहे, बॉडी फ्लूइड लागलेला आहे त्याला. ठीक आहे. जे क्लिनिंग करताना जे पण सिक्रिशन असेल ते त्याला लागलेलं आहे, म्हणून आपण ते येल्लो मध्ये टाकलं. ठीक आहे. बॉडी फ्लूइड, बॉडी पार्ट, अनाटॉमिकल पार्ट जे पण काय असेल ते असल्यावर आपण येल्लो मध्ये टाकतो. ठीक आहे. सो आता आपण मी काल जसं बोललो होतो तसं मी आता प्रेम क्लिनिक कडे येतो. ठीक आहे. तो प्रेम क्लिनिक आपल्याला एक्सप्लेन करेल की पार्टोग्राफचे गोल्डन रूल काय आहेत, पार्टोग्राफचे कंपोनंट काय आहेत, आणि पार्टोग्राफ इंटरप्रेट कसा करायचा. परवीन सिस्टर तुम्ही सांगा, किंवा मग जे 4 जण बसले, सॉरी तुमचे नावं नाही माहिती मला, त्यांच्यापैकी कोणी सांगितलं तरी चालेल. पार्टोग्राफ कोणी भरला होता परवीन सिस्टर? मनीषा सिस्टरने. मनीषा सिस्टर कुठे आहेत? मनीषा सिस्टर जे आता गायब झाल्या त्या का? सर त्याच. सो मनीषा सिस्टर, नाही तुम्ही ऑफेंड फील नका करू, टेन्शन नाहीये काय. तुम्ही जे भरलं, तुम्ही प्रयत्न खूप चांगला केला. ठीक आहे. आणि तुमचं मला असं वाटतं मध्ये तुमचा काहीतरी व्हिडिओचा पण ऑडिओचा प्रॉब्लेम झाला ते बघायला, आणि तुम्ही परत रिपीट करायला सांगितलं होतं मला, आणि मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ बघा. ठीक आहे. तर असं काय हे नका करू की मी तुम्हाला पॉइंट आउट करतोय किंवा टार्गेट करतोय, असं काही नाही. फक्त तेवढंच की त्यातल्या त्यात तुम्ही जास्त हे केलं होतं, म्हणजे गोल्डन रूल मध्ये जास्त मिस्टेक केली होती, म्हणून तुम्हाला विचारते, बाकी काय. आणि तुम्हाला आय होप तुम्हाला कळलंय ते आता. ठीक आहे, कसं भरायचं ते. फक्त मला आता सांगा, सिन्स आपली ही रिव्हिजन. पार्टोग्राफचा पहिला रूल आहे सर, 4 सेंटीमीटर पासून सर्व्हिक्स डायलिटेशन होतं, तर पार्टोग्राफ तेव्हापासून स्टार्ट करायचं. करेक्ट. सेकंड रूल आहे, जेव्हा सर्व्हिक्स डायलेट होतं तेव्हाच पार्टोग्राफ म्हणजे प्लॉट करायला सुरुवात करायची आहे. थर्ड रूल आहे, म्हणजे डायलिटेशनची जी सुरुवात आहे ती नेहमी अलर्ट लाईन पासून स्टार्ट करायची. करेक्ट. आणि फोर्थ रूल आहे की रेफरन्स लाईन जे आहे त्या रेफरन्स लाईनच्या पुढून सगळे प्लॉटिंग स्टार्ट करायचे. मग बीपी असेल, टेम्परेचर असेल, सगळं. ओके, व्हेरी गुड. आता तुम्हाला कळलं असेल की तुम्ही मिस्टेक काय केली. तुम्ही हो 2 सर. गोल्डन रूल ला लात मारली होती. सर. अलर्ट लाईन वर पहिलं तर स्टार्ट नव्हतं केलं, आणि 4 सेंटीमीटर पासून स्टार्ट नव्हतं केलं. ठीक आहे, हा. व्हेरी गुड. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन कसे असतात सांगू शकाल मला? कॉन्ट्रॅक्शन मध्ये सर 10 मिनिटामध्ये किती सेकंद कॉन्ट्रॅक्शन्स आहेत
ते बघायचं आणि ते प्लॉट करायचं. ओके. किती आणि 20 सेकंड्सच्या खाली जर असेल, तर फक्त बॉक्स जो आहे तो डार्क करायचं, म्हणजे बाजूनी त्याचं स्क्वेअर आणि 20 आणि 40च्या मध्ये असतील कॉन्ट्रॅक्शन्स, तर लाईन्स मारायचे बॉक्समध्ये ओके. आणि 40च्या अबाव जर कॉन्ट्रॅक्शन असतील, तर बॉक्स पूर्ण डार्क करायचा, म्हणजे ते मॉडरेट कॉन्ट्रॅक्शन सॉरी सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन आहेत. सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन आहेत. आणि डॉट डॉट पहिला वाला कुठले कॉन्ट्रॅक्शन होते? कोणते सर? पहिले जे डॉट 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 केलं ते 20च्या खाली. 20च्या खाली होते ते सौम्य सौम्य. ठीक आहे, contraction. ठीक आहे. माइल्ड. ठीक माइल्ड. ठीक आहे. सो हे झालं कॉन्ट्रॅक्शन बद्दल. तर कॉन्ट्रॅक्शन 10 मिनिटं हात ठेवून बघायचंय प्रत्येक अर्ध्या तासाला. हो. ठीक आहे. फिटल कंडिशन कशी बघाल फोटोग्राफ मध्ये? त्याच्यामध्ये काय इंडिकेटर आहे फिटल कंडिशन? FSH बघायचे अर्ध्या तासाने. FHS कसे बघणार? डॉपलरनी प्रत्येक हाफ आवर्स मध्ये बघायचे हाफ आवर. आणि एमनेटिक फ्लुइड ओके. एमनेटिक फ्लुइड लिकिंग ने बघणार अर्ध्या तासाने, किंवा जर मेम्ब्रेन नसेल गेली तर पीव्ही एक्झाम करणार तेव्हा बघ. ठीक आहे. हो. आणि जर इंटॅक्ट असेल तर तिथे आय लिहत चालायचं, सी आणि बी आणि एम नाही लिहायचं. ठीक आहे. सो FHS तुम्ही सांगितलं. FHS ची नॉर्मल रेंज काय आहे? किती ते किती मध्ये नॉर्मल सांगू शकतो? 140 ते 160. 40 की 120? हा. 120 to 160. 120 to 160. ओके. याच्या व्यतिरिक्त काय आपण भरू शकतो फोटोग्राफ मध्ये? टेम्परेचर मेजर इंडिकेटर झाले. टेम्परेचर, BP आणि पार्टोग्राफ ऑब्स्ट्रक्टिव्ह लेबर आहे की नॉर्मल लेबर आहे ते बघण्यासाठी आपण पार्टोग्राफ म्हणजे काढतो. ओके. पार्टोग्राफ जर अलर्ट लाईन वरच जातोय तर चांगली गोष्ट आहे का? पहिले मला सांगा, पार्टोग्राफ कधीपर्यंत भरायचा आहे? कधी पार्टोग्राफ भरणं स्टॉप करणार आपण? 4 सेंटीमीटर पासून स्टार्ट तर केलं, स्टॉप कधी करणार? सर्विक्स जो डायलेटेशनचा टाइम आहे तो 10 सेंटीमीटर पर्यंत आहे, 5 म्हणजे सेंटीमीटर. 4 to 10 फुल सेंटीमीटर. डायलेटेशन 10 सेंटीमीटर आहे. फुल डायलेटेशन पर्यंत भरायचं आहे. ठीक आहे. हो. तो 4 सेंटीमीटर पासून 10 सेंटीमीटर पर्यंत माझा पार्टोग्राफ पूर्ण अलर्ट लाईन वरच सगळ्या लाईन आहेत 4-4 तासांनी. ठीक आहे. 4 तासांनी एक, मग 2 तासांनी केलं, कारण की 8 सेंटीमीटर झाल्यानंतर मी 2 तासांनी बघणार, ऑब्व्हियसली 1 तासांनी एक्सपेक्ट, किंवा त्याच्या आधी पण. ठीक आहे. तर माझा अलर्ट लाईन वरच आहे. तर चांगली गोष्ट आहे का की चुकीचं आहे, की काही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे? चांगलंय की. हा, अलर्ट लाईन वरच आहे. अलर्ट लाईन वर बरोबर आहे की चुकीचं आहे? बरं, अलर्ट लाईनच्या खाली येते ते चुकीचं आहे की बरोबर आहे ते सांग. एक माझा 5 वाजता रिडिंग होती 4 सेंटीमीटर आणि मी 4 तासांनी पीव्ही केली 6 सेंटीमीटर आला, तर ते अलर्ट लाईन वर नाही गेलं. अलर्ट लाईनच्या 2 बॉक्स खाली आला. त्याच्या खाली एक ऍक्शन लाईन पण आहे, त्याच्या एक्झॅक्ट मध्ये आला. तर ते बरोबर आहे का? प्रेम क्लिनिक बोला, एक तर येस एक तर नो. म्हणजे सर आपण त्याच्यात आपण बघू शकतो ना की बेबीची कंडिशन कशी आहे, लिकिंग जर खूप जास्त होत नाही, असेल. मी फक्त आता डायलेटेशन बद्दल बोलतोय. डायलेटेशन जर माझं हा मेजर इंडिकेटर आहे, डायलेटेशन आणि कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. तर डायलेटेशन माझं अलर्ट लाईन वरच जाते, तर ही गोष्ट बरोबर आहे की चुकीची आहे? बरोबर आहे सर. बरोबर आहे जसं की सर. मी अलर्ट लाईन वर स्टार्ट केलं, तर ते अलर्ट लाईन वरच गेलं सगळं. बरोबर आहे का? की अलर्ट लाईनच्या वरती यायला पाहिजे? नाही, अलर्ट लाईन वरतीच. बरोबर आहे. बरोबर. अलर्ट लाईन वर जाते म्हणजे एक्झॅक्ट बरोबर प्रॉपर डायलेटेशन होत आहे, विदाउट गिव्हिंग एनी ऑगमेंटेशन, एनी इंडक्शन. ठीक आहे. तर
ती लाईन जाते अलर्ट लाईनवर म्हणजे बरोबर आहे. अलर्ट लाईनच्या खाली आलं तर डॉक्टरांना सांगायचं. काहीतरी अशी कंडिशन आहे म्हणजे फिटल. करेक्ट. अलर्ट लाईन आणि Risk. ऍक्शन लाईनच्या मध्ये आहे तर तुम्ही भरपूर गोष्टी ट्राय करू शकता. तुम्ही ऑक्सिटोसिन देऊ शकता, ऑगमेंटेशन इंडक्शन या गोष्टी करू शकता. पण ऍक्शन लाईनवर आल्यानंतर मोस्टली आपल्याला सीझरच करावं लागतं. ठीक आहे. तर जसं जसं जर ऍक्शन लाईनवर तुमचं आलं 4 सेंटीमीटर होतं आणि 5 सेंटीमीटर आहे आता 4 तासानंतर पण डायलिटेशन, तर ते ऍक्शन लाईनवर येईल. ऍक्शन लाईनवर आल्यावर लगेच तुम्हाला तुमच्या प्रसूती तज्ञांना सांगायचं आहे. ठीक आहे, की असं असं आहे, हिचं काहीतरी करावं लागेल. सो आयदर ते सीझर मध्ये घेतील किंवा एक एक ऑक्सिटोसिनचा शॉट देऊन बघतील आणि किंवा दुसरं कुठलं तुमचं इटरेटॉनिक देऊन बघतील. जर झालं तर ठीक, नाही तर मग ठीक आहे. सो थँक्यू प्रेम क्लिनिक. आता मी गुजराती हॉस्पिटलकडे जातोय. ठीक आहे. गुजराती हॉस्पिटलनी पण एक मिस्टेक केली होती. पार्टोग्राफ प्लॉट करताना एक गोल्डन रूल त्यांनी खाल्ला होता. गुजराती हॉस्पिटल प्लीज अनम्यूट. मी तुम्हाला फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो पार्टोग्राफवर. मला सांगा ऑब्स्ट्रक्टेड लेबर काय असतं आणि ते आपण पार्टोग्राफ वरून कसं इंटरप्रेट करतो, आणि प्रोलॉंग लेबर काय असतं आणि ते आपण पार्टोग्राफ वरून कसं इंटरप्रेट करतो. बोला सिस्टर. तुम्ही जर लांबून बोलत असाल तर मला काहीच आवाज येत नाहीये. तुम्ही जवळ येऊन बोला सिस्टर. ज्या मागून मला तोंड हलताना दिसतंय पण मला आवाज येत नाहीये काय. त्यांनी काय विचारलं? क्वेश्चनच नाही समजलंय सर. हा बरं. एक असतं ऑब्स्ट्रक्टेड लेबर, ठीक आहे, अडकलेली प्रसूती, आणि एक असतो प्रोलॉंग लेबर, दीर्घ प्रसूती. ठीक आहे. तर अडकलेली प्रसूतीला आपण केव्हा म्हणतो अडकलेली प्रसूतीला? पार्टोग्राफ वरून. आणि हा एक मिनिट. आणि दीर्घ प्रसूती जी आहे ती कशी इंटरप्रेट करतो आपण पार्टोग्राफ वरून, हे मी विचार. अलर्ट लाईनच्या खाली आली ओके, म्हणजे डायलेटेशन स्लो होतंय. होतोय. हा, आणि अलर्ट मी एक लाईनच्या सांगतोय की बरोबर डायलेटेशन अलर्ट स्लो. लाईनवर ओके, डायलेटेशन स्लो होते, कॉन्ट्रॅक्शन बरोबर आहे. तर मग बरोबर आहे की चुकीचं आहे? आणि काय काय म्हणतो या कंडिशनला? दीर्घ प्रसूती अलर्ट खाली असत आणि जी बरोबर आहे ते अलर्ट लाईन वरतीच असणार. ओके, सो तुम्ही म्हणताय की ऑब्स्ट्रक्टेड लेबर तेव्हा असेल जेव्हा अलर्ट लाईनच्या खाली म्हणजे डायलेटेशन व्यवस्थित नसेल. ठीक आहे, हा, याला आपण अडकलेली प्रसूती म्हणतो. ओके, सो सेम टाइम मी बोलतोय की कॉन्ट्रॅक्शन पण नाहीये. कॉन्ट्रॅक्शन पण माइल्ड कॉन्ट्रॅक्शन 2च येत आहेत 10 मिनिटामध्ये. खूप वेळ झाला. मग ती अडकलेली प्रसूती मॉडरेट. ओके, ठीक आहे. सो हे दोन्ही जर आहेत तर अडकलेली प्रसूती आहे. ठीक आहे. जर डायलेटेशन होतंय आणि कॉन्ट्रॅक्शन नाहीये तर त्याला कुठलं म्हणतो आपण? त्याला आपण प्रोलॉंग लेबर म्हणतो. ठीक आहे. या डेफिनेशन पाठ करून घ्या. हे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार असेसमेंट मध्ये. ठीक आहे, मुद्दामून तुम्हाला विचारलं. सगळ्यांनी बाकीच्यांनी पण लक्षात घ्या. सिरियन सिस्टर एकदम रिलॅक्स बसू नका तुम्ही. ठीक आहे, तुम्ही लेट आलात एकदम. सगळ्यांनी ऐका व्यवस्थित. सो पार्टोग्राफचं मी ऑल मोस्टली कव्हर केलेलं आहे. आता फक्त तुमच्यासाठी टास्क पुढच्या नाही, आपलं थर्सडेलाच येईल ना. पुढच्या मंगळवारसाठी मी एक तुम्हाला टास्क देतो की तुमची लाईव्ह केस एखादी असेल ना, त्यावर तुम्ही एक पार्टोग्राफ प्लॉट करा आणि मला पुढच्या मंगळवारी दाखवा. ठीक आहे. आपण स्टार्ट करू जेव्हा थर्ड सेशनची रिव्हिजन. आता थर्सडेला आपलं क्लिनिकल सेशन 3रं होईल आणि त्याची रिव्हिजन आपण ट्यूसडेला घेऊ. तर त्याची रिव्हिजन स्टार्ट करण्याआधी आपण पार्टोग्राफ्स बघूया तुमचे. ठीक आहे, लाईव्ह केसेसवर केलेल्या. लाईव्ह केस ज्या तुमच्या नॉर्मल डिलिव्हरी होती त्याच्यावर केले.
अशा मी काही केस देऊन नाही, तर तुमच्या लाईव्ह केसवर. ठीक आहे, आणि तुम्हीच मला सांगायचं की कसं काय झालं. बरं, एक गोष्ट सांगा की ऑक्सिटोसिन प्रत्येक लेडीला तुम्ही देताच का? ऑनेस्टली सांगा प्रामाणिकपणे. मग मी तुमचा एक्झामिनर नाहीये, ना मी फॉक्सीचा मेंबर आहे, ना काही आहे. मी फक्त तुमचा ट्रेनर आहे. मला ऑनेस्टली सांगा, तुम्ही ऑगमेंटेशन आणि इंडक्शन प्रत्येक पेशंटचं करता का? गुजराती हॉस्पिटल, येस ऑर नो? प्रत्येकाला नाही देत सर. तरी पण किती पर्सेंट, असे पर्सेंट 10 मधल्या किती प्रेग्नंट लेडीज, नॉर्मल डिलिव्हरी वाल्या, त्यांना तुम्ही ऑक्सिटोसिन देता? डायलेटेशन बघून मग पिटोसिन जर देत स्लो नाही. होत असेल तर तुम्ही देता, राईट? ओके, सो ठीक आहे. सो आता तुम्ही हे डिसिजन कधी घेणार, कशावरून घेणार? पार्टोग्राफ वरून घेणार. ठीक आहे. जर तुम्हाला अडकलेली प्रसूती वाटेल तरच तुम्ही ऑक्सिटोसिन देणार. अदरवाईज तुमचं व्यवस्थित चाललंय तर तुम्ही नाही. ऑक्सिटोसिन देणार नाही, कुठलाही युटेरेटॉनिक नाही. देताना. ठीक आहे. ठीक आहे. सो आपण पुढे मूव्ह करूया. मी त्या दिवशी तुम्हाला ब्लिचिंग सोल्युशन पासून, सॉरी, ब्लिचिंग पावडर पासून ब्लिचिंग सोल्युशन कसं बनवायचं ते तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. सो कोणाकोणाला लक्षात आहे, हात वरती करा. ब्लिचिंग पावडर पासून ब्लिचिंग सोल्युशन कसं बनवायचं, जे 5% हायपोक्लोराईडच्या इक्विव्हॅलेंट असतं. बरं, मला एक सांगा, कोणत्या हॉस्पिटलमध्ये 5% हायड्रोक्लोरिक ऍसिड यूज करता का? हायपोक्लोराईड सोल्युशन, यूज करता का? क्लिनिंग साठी काय यूज करता? प्रेम क्लिनिक, क्लिनिंग साठी काय यूज करता? अरे बोला कोणीतरी. शिरीन सिस्टर, स्पॅन हॉस्पिटल, तुम्ही काय यूज करता क्लीन करण्यासाठी? अ ओके, म्हणजे तुमच्याकडे सोल्युशन्स आहेत की तुम्ही बनवता काही? मला वाटतं तुम्हाला आयडियाच नाहीये, तुमच्या कोणासना विचारावं लागेल. ठीक आहे. सो फक्त एवढं लक्षात घ्या की तुमच्याकडे बाकी 5% हायपोक्लोराईड नसेल, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय यूज करत असाल तर त्याच्यानी कुठला सरफेस एवढा चांगला स्टराईल होत नाही. सो ब्लिचिंग पावडर जी आहे ती किराणा स्टोअर मध्ये पण मिळते. ठीक आहे. सो 5% 5% हायपोक्लोराईड सोल्युशन तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही फक्त 15 ग्राम ब्लिचिंग पावडर घेऊन त्याचं एक बकेट 5% हायपोक्लोराईड सोल्युशन बनवू शकता. ठीक आहे. म्हणजे ते पण आपण डिझॉल्व्ह केलेलं जे असतं ते, हा, हे बॉटल मध्ये जे असतं ते नाही. आपण जसं हायपोक्लोराईड सोल्युशन डिझॉल्व्ह करतो तसं हे पण त्याच इक्विव्हॅलेंट, म्हणजे तेवढ्याच पॉवरचं तयार होतं. ठीक आहे. सो मी कशी सांगितलेली ती प्रोसिजर, की 15 ग्राम म्हणजे 3 चमचे घ्यायचे. पहिला त्याचा एकदम जाड घोळ बनवायचा एका मग मध्ये, आणि मग तो एक एक बकेट पाण्यामध्ये पूर्ण घोळ मिक्स करायचा. ठीक आहे. आणि ते सोल्युशन कशासाठी यूज करायचं? क्लिनिंग साठी यूज करायचं. त्याच्यानंतर तुमच्या ऑटोक्लेव्ह वालं जे सामान आहे ते टाकायला यूज करायचं. तुमचे ग्लव्ह स्टराईल करायचे असतील त्याच्यासाठी यूज करायचं. आणि तुमचे इक्विपमेंट क्लिनिंग साठी पण तुम्ही ते यूज करू शकता. ठीक आहे. एकदा बनवलेलं जे आहे सोल्युशन ते फक्त एकच दिवस यूज करायचं, त्यानंतर त्याची पॉवर कमी होते. जेवढं पाहिजे तेवढंच बनवायचं, नुसतं बनवून ठेवाल तुम्ही, नाही तर एक बकेट जेव्हा तुम्ही बनवाल त्याच्यानंतर ते यूज करून टाकायचं आणि उरलेलं फेकून द्यायचं. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी परत दुसरं हायपोक्लोराईड सोल्युशन म्हणजे ब्लिचिंग पावडर पासून ब्लिचिंग सोल्युशन बनवायचं. ठीक आहे. आता इन्फेक्शन प्रिव्हेन्शन मध्ये अजून मी काय सांगितलं होतं, हँड वॉशिंग तर तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे. ठीक आहे. हँड वॉशिंग झालं, ग्लविंग पण तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर येतं तुमचं पीपीई, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. सो पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट मध्ये खूप सारे इक्विपमेंट येतात. मास्क येतो, तुमची कॅप येते, गॉगल्स येतात.
त्याच्यानंतर तुमचा गाऊन येतो, एप्रन येतो, त्यानंतर तुमचे शू कव्हर येतात. हे सगळं आपल्या सेफ्टीसाठी, पर्सनल प्रोटेक्शन. ठीक आहे, पर्सनल प्रोटेक्शन. कोविडचं पीपीई विसरून जा, पण हे पीपीई जे आहे ते गायनॅक म्हणजे जे आपलं गायनॅक वॉर्ड आहे त्यांना लागतच लागतं. ठीक आहे, सो हे पण प्रश्न तुम्हाला विचारले जाणार, पीपीई काय आहे आणि गायनॅकचं पीपीई तुम्ही काय काय यूज करता. आता तुम्ही गॉगल्स घालायची गरज काय, पण गॉगल्स पण घालायची गरज याच्यासाठी असते की मेम्ब्रेनने तुमचे डोळे इन्फेक्ट होऊ शकतात आणि ती पेशंट जर HIV किंवा HBsAg पॉझिटिव्ह असेल तर ते इकडून पण इन्फेक्शन बॉडीमध्ये पास होऊ शकतं, व्हायरस बॉडीमध्ये एंटर करू शकतं आणि मग तुम्हाला ते आयुष्यभर, तुम्हाला माहिती हे ट्रीटेबल नाही आहेत HBsAg आणि HIV, सो ते तुम्हाला आयुष्यभर ट्रीटमेंटवर राहावं लागतं. त्यामुळे आपलं पर्सनल प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तिसरी गोष्ट मी सांगितली होती बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन. आता मला आज असे थंड का पडले सगळे, कोणी काय रिस्पॉन्डच करत नाहीये, रागावलेत का माझ्यावर? बरं ठीक आहे, आता मी रेश्मा सिस्टरला विचारतो. रेश्मा नाही, थांब, साक्षीला विचारतो. साक्षी सिस्टर कधीपासून बोलल्या नाही. ठीक आहे, So, साक्षी सिस्टर तुम्ही अनम्यूट करा आणि मला सांगा की आपण वॉर्ड मध्ये म्हणा किंवा लेबर रूम मध्ये म्हणा किती प्रकारचे डबे ठेवतो आणि किती कलरचे डबे ठेवतो आणि कुठल्या कलर मध्ये काय जातो. साक्षीने तर व्हिडिओ ऑफ करून टाकला. साक्षी सिस्टर घाबरल्या की काय? घाबरू नका, मी एक्झामिनर नाहीये तुमचा. आणि मी आणि कृष्णा मॅम, वी आर नथिंग टू डू विथ तुमच्या एक्झाम, की तुमच्या एक्झाम मध्ये मार्क्स कट करू आम्ही किंवा आम्ही रेकमेंड करू किंवा आम्ही सांगायला जाऊ, असं काहीच नाही होणार. आम्ही फक्त तुमचे ट्रेनर आहेत. ठीक आहे, सो तुम्ही इथे किती पुअर परफॉर्म केलं किंवा मग तुम्हाला काही येत नाही असं तुम्हाला हेजिटेशन वाटत असेल तर तुम्ही त्याचं बिलकुल टेन्शन नका घेऊ. तुम्हाला हॅलो जे सर. येत असेल ते बोल. हॅलो. हा बोला. सॉरी गुड सर, ते मॉर्निंग. म्हणून डिस्कनेक्ट झालंय. सॉरी. हा ठीक आहे बोल. काही विचारत होते. तर मी तुम्हाला हे विचारलं की आपण जे बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन करतो लेबर रूम मध्ये म्हणा किंवा वॉर्ड मध्ये म्हणा किंवा अदरवाईज, त्याच्यामध्ये आपण कलर कोडेड डस्टबिन ठेवतो. तर त्या कलर कोड कुठले असतात आणि कुठल्या कलर मध्ये काय जातं? येलो, रेड, व्हाईट, ब्ल्यू अँड ब्लॅक. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर, येलो मध्ये ह्युमन अॅनाटॉमी, जसं बॉडी फ्लुइड लिक्विडचं जे स्वॅब वगैरे युज केलं होतं आपण, ते टाकू शकतो. आणि रेड मध्ये प्लास्टिक मटेरियल, अँड व्हाईट मध्ये शार्प जसं निडल, अँड ब्ल्यू मध्ये ग्लासवेअर, अँड ब्लॅक मध्ये जसं तुम्ही सांगितलंय चहाचे कप्स वगैरे. ओके ठीक आहे, व्हेरी गुड. सो सगळ्यांना छान कळलं? वाचून दाखवलं. नो ऍक्च्युली बघून सांगताय का? मला पण तसंच वाटलं ऍक्च्युली. अजून नाही सांगितलं. तुम्ही ऍक्च्युली जस्ट विचारलं ना, त्यामुळे थोडं हे झालं. आणि इट्स ओके. नाही ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, नाही, इट्स ओके, फाईन. कॉन्फिडन्स असाच ठेवा. बाकी जे पण काही असेल, तुम्ही एखादी गोष्ट रेफर केली एक्झामला तरी चालेल, कारण की ते रेफर करण्यासाठीच असतं, त्यासाठीच आपण पोस्टर लावलेले आहेत. ठीक ओके, आहे, पण अगदी कॉन्फिडन्स तसाच राहिला पाहिजे जसा आता होता. ठीक आहे, सो थँक्यू. सो साक्षी सिस्टर, मला एक सांगा, आता फॉलोअप क्वेश्चन माझा हे आहे की तुम्ही ऍट सोर्स सेग्रिगेट करता की तुम्ही सगळा कचरा एकच ठिकाणी मोठे डबे ठेवलेले तिथे नेऊन टाकता, कसं करता? नाही सर, हे सर्व जसं अलग अलग प्लास्टिक बॅग्स आहेत ना, त्यानुसार ते भरून ठेवून एक साइडला इथे जागा आहे. ओके, सो लेबर रूम मध्ये एक ठेवून छोटी कचरा बकेट आहे, छोटी 4-5 प्रकारच्या बकेट आहेत, त्यात तुम्ही कचरा टाकता आणि मग तो दिवसाचा किंवा अर्ध्या दिवसाचा जो पण काय असेल तो मेन बकेट मध्ये नेऊन टाकतात. इथे पण 5-6 कलरच्या जेवढ्या पण आहेत तेवढ्या बकेट आहेत मोठ्या, राईट? हा. ओके, सो हे ट्रान्सपोर्टेशन कोण करतं? सॉरी. हे जे ने आण जे आहे ते कोण करतं? मावशी करते, तुम्ही करता, सिस्टर करते?
मावशी करते. सो मावशीला हा रूल माहिती आहे का की 75% जेव्हा एखादी बकेट भरते तेव्हा ती हा हे करायची, ते तुम्हाला सांगायचं आहे त्यांना. ठीक आहे. सांग. हा तो याच्यामध्ये एक लक्षात घ्या की हा जो इन्फेक्शन प्रिव्हेन्शन वाला जो स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली एक्सपेक्टेड आहे की तुमचे क्लास 4 वर्कर पण अटेंड करतील. आणि कधी कधी फॉक्सीचे असेसर हे सांगतात की तुमच्या मावशीला बोलवून घ्या. सो ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत जसं ब्लिचिंग सोल्युशन बनवणं, त्यांना काय एवढं लॉजिक नाही माहिती त्यातलं 15 ग्राम किती आणि हे किती. त्यांना फक्त सांगा चमचे किती, हे सगळं सांगून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तुमचे जे हे आहे ते इन्स्ट्रुमेंट आहेत ते किती वेळ भिजवून ठेवायचे तुमच्या हायपोक्लोराइड सोल्युशन मध्ये वगैरे वगैरे ह्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी मावशींना सांगून ठेवायचं. जसं 75% डस्टबिन भरला तर तो तेव्हाच काढायचा, 100% भरायची वाट नाही बघायची. कारण की नंतर ते सुया निडल्स वगैरे ते पडू शकतात, पायाला लागू शकतात, सगळं होऊ शकतं. आणि ऍट सोर्सच सेग्रिगेट करायचं आणि ते मग मेन बकेट मध्ये नेऊन टाकायचं. आणि मग मेन बकेट पण ऍक्च्युली 75% जेव्हा भरते तेव्हा ते पॅक करायचं. आणि ते तुमच्या बीएमडब्ल्यू एजन्सी जे कोणी येत असेल किंवा जनरल कचरा जो असेल तो म्युन्सिपल कॉर्पोरेशन वाले येत असतील त्यांना देऊन टाकायचं. ठीक आहे. सो हे सगळे रूल्स तुम्ही लक्षात ठेवायचे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं हे आहे की तुम्ही जे आपलं काही इन्फेक्शन्स आहेत जे स्वतःला म्हणजे तुम्हाला होऊ शकतात, जसं की निडल स्टिक इंजुरीने पण होऊ शकतं. आता निडल स्टिक इंजुरीचं मी मेन्शन केलंय तर मी सांगतो, ही निडल स्टिक इंजुरीचं तुम्हाला मान्यतामध्ये बिलकुल विचारलं जाणार नाही. पण निडल स्टिक इंजुरी तुमचं लक्ष मध्ये कव्हर होणार. सो लक्षची जेव्हा असेसमेंट होणार तेव्हा तुम्हाला निडल स्टिक इंजुरी झाल्यावर काय करता आणि त्याचा एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरलेला पाहिजे तुमच्याकडे. ठीक आहे. मग जर झाला असेल लास्ट 2-3 महिने. ठीक आहे. सो निडल स्टिक इंजुरी कडे जात नाही मी आता, स्पिलेज कडे पण जात नाही. पण बाकी तुम्हाला मान्यतासाठी जेवढं नेसेसरी आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. सो ह्या व्यतिरिक्त तुम्हाला इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रॅक्टिसेस मध्ये अजून काही कन्फ्युजन आहे का? कोणाला काय विचारायचं आहे? कारण की त्या दिवशी मी खूप घाईघाईत घेतलं होतं, मला माहिती आहे, पाठोग्राफला खूप वेळ गेला त्याच्यामुळे. जॉईन व्हायला सांगू का? नाही. 4 ओके. वाजता. सो मला असं वाटतं की प्रेम क्लिनिकनी त्या दिवशी काहीतरी त्यांना विचारायचं होतं. पण शॉर्ट टाइम असल्यामुळे आपण कव्हर नाही करू शकला. तुम्ही रिकॉल करू शकता का तुम्ही काहीतरी विचारत होते त्या दिवशी प्रेम क्लिनिक? प्रेम क्लिनिक शर्मा हॉस्पिटल, आय डोंट नो, कोणीतरी त्या दिवशी नाही ऍबसेंट कोण तर होतं मॅडम? ऍबसेंट कोण होतं ट्युजडेच्या सेशनला? शर्मा जे इंटरनेट कनेक्टिव्हिटी कोणाची खराब होती? शर्मा शर्मा. हा हॉस्पिटल. हा, मग शर्मा. साक्षी तुम्ही आहात ना शर्मा मधून? साक्षी ऍक्च्युली बाहेर गेलेली आहे. माझं नाव संजल आहे सर, शर्मा ओके हॉस्पिटल. ओके, ठीक आहे. सो सॉरी, मला चेहऱ्यावरून नाही माहिती. ठीक आहे. मला सो पण म्हटलं तीच साक्षी आहे. ओके. सो संजना सिस्टर, तुम्हाला काही क्वेरी आहे का किंवा तुम्हाला आठवते का कोणी काय प्रश्न विचारला होता? मला प्रश्न नाही आठवत ऍक्च्युली, पण तुम्ही काहीतरी विचारलं होतं एवढं मला आठवतं. नाही, मी नव्हतं विचारले. मे बी मी साक्षी. नव्हती त्या दिवशी. ठीक आहे. सो लास्ट वीक मध्ये इंटरनेट नेटचा इश्यू होता, तर आम्ही तो क्लासच अटेंड केला नव्हता. तर मेसेज टाकला होता आम्ही. आणि हो, नाही ते कळलं मला. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जॉईन केलं गुरुवारचा सेशन तेव्हा तुम्ही पहिल्या सेशन बद्दल किंवा त्याच करंट सेशन बद्दल काहीतरी विचारलं होतं त्या दिवशी तुमच्या हॉस्पिटल. नाही नाही तर ते मला आठवत नाही ऍक्च्युली की काय विचारलं होतं एक्झॅक्टली, कोणता टॉपिक होता तो. बरं ठीक आहे, जाऊ दे. म्हणजे अं, सर, म्हणजे सर, आपलं संपत आलं असेल तर डॉक्टर तरुणला सांगू का जॉईन व्हायला? हा हा हा, सांगा कारण सांगा. संपत आलंय आपलं. हो हो, पण ते ओनर्सला 4:30 सांगितलंय तर ते लोक येतील. Actually, they just want owners to listen, but they want to train the staff, not the owners. हा ठीक आहे, बोलवा मग, बोलवून घ्या. मी सांगते तो यू कंटिन्यू टिल देन. ओके, ठीक आहे. सो कोणाला काही पार्टोग्राफ बद्दल क्वेरीज आहेत का? आता पार्टोग्राफचं जे मी सांगितलं त्याच्याबद्दल कोणाला बोलायला एम्बॅरेसमेंट वाटत असेल तर तुम्ही चॅट मध्ये पण लिहू शकता. चॅट मध्ये कसं लिहायचं माहितीये तुम्हाला?
जिथे तुमचा मेसेज SMS सारखा बॉक्स दिसतोय बघा एका ठिकाणी. Tarun sir, you can join because it was our revision session. She's almost getting over. It's got over. 1 or 2 have joined. 2 have joined. Yeah, Gujarati sir and this thing. Frame Clinic. Yeah. Okay. ओके. बाकी तुम्हाला पार्टोग्राफ बद्दल काही कन्फ्युजन आहे का? बरं ठीक आहे, पार्टोग्राफ बद्दल नसेल कारण की मी खूप ब्रेन वॉश केलंय तुमचं त्याच्याबद्दल. पहिलं जे सेशन झालं होतं आपलं जे आहे ANC, त्यानंतर प्रिपरेशन आणि हिस्ट्री टेकिंग, याच्यावर कोणाला काय कन्फ्युजन आहे, कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे? सर्वांना सर्व येतंय? ओके. हा ठीक आहे. सो मी रॅन्डमली एखादा प्रश्न विचारतो, मला आठवू दे मी काय विचारू. आय गो टू परवीन दास. ठीक आहे, परवीन सिस्टर, प्रेम क्लिनिक, अनम्यूट करा तुम्ही आणि मला सांगा की ऑब्स्ट्रेटिक हिस्ट्री कशी घ्यायची? GPLA, जीपीएलए कसं ते सांगा मला. ग्रॅविडा, प्रेझेंट आणि लाईव्ह. नाही, प्रेझेंट नाही येते. लाईव्ह पी म्हणजे पॅरिटी आहे. ठीक आहे, ग्रॅविडा म्हणजे काय आणि पॅरिटी म्हणजे काय, यातला डिफरन्स सांगू शकता? पॅरिटी म्हणजे किती बेबीज नाही, मला आता सांगा, मी एक केस देतो तुम्हाला. ठीक आहे, एक लेडी आहे. ठीक आहे, तिची ही तिसरी खेप आहे. ठीक आहे, तिसरी खेप आहे. 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी आहे. ठीक आहे, एक 6 वर्षाचं, एक 3 वर्षाचं. ठीक आहे, आता ही तिसरी खेप आहे तिची. तिसऱ्या खेपेच्या आधी एकदा तिचं 5 मिनिटात एक होईल आपलं. अबॉर्शन झालं. हा. ठीक आहे, Thank you, 12 sir. वीक मध्ये अबॉर्शन झालं. बच्च्याची डेव्हलपमेंट नसती, फिटसची डेव्हलपमेंट व्यवस्थित नव्हती म्हणून ते अबॉर्शन झालं, स्पॉन्टेनियस अबॉर्शन. ठीक आहे, त्यानंतर ती आता चौथ्यांदा प्रेग्नंट आहे. ठीक आहे, चौथ्यांदा प्रेग्नंट आहे आणि ती आता तुमच्याकडे आली आहे. 24 वीक क्रॉस झालेले आहे. ठीक आहे, सो Hello, फॉर्म्युला कसा लिहाल तुम्ही? मैम प्लीज हाँ थोड़ा सा आप आपका वीडियो तिचा फॉर्म्युला कसा लिहाल? जस्ट जॉइन द सेशन. जी मध्ये काय लिहिणार, पी मध्ये काय लिहिणार? नहीं मध्ये जस्ट ओपन एंड लिसन टू लाईव्ह ग्रॅविडा 5. ग्रॅव्हिटी 5 कसं येईल? 4th प्रेग्नन्सी येईल. एक अबॉर्शन आहे ना सर. ताफे सांगू का? बट आप स्टिल कोण सांगतं? फिजिकली प्रेजेंट राहून. ओके, प्रेम क्लिनिकचं स्टाफ आहे, हा, सांगू प्रेम का? क्लिनिक बोला. G4 P3 L2A0. P3 ओके L2 ओके, ठीक आहे, A0. व्हेरी गुड. सो ग्रॅव्हिडा आणि पॅरिटी मधला डिफरन्स सांगा मला. हॅलो सर प्लीज ग्रॅव्हिडा सेशन म्हणलं तर करता ना. 4th टाइम प्रेग्नेन्सी आहे ओके, आणि झाल्यावर थोडंसं जे जमलं तर 24 वीक्सच्या अबाव फिटस आहे, म्हणजे ज्याचं 24 वीक्स झालेले आहेत त्या फिमेल्सचे. थँक्यू. व्हेरी गुड. ठीक आहे, सो परवीन सिस्टर लक्षात घ्या, तुमच्याच ज्या कलिग आहेत त्यांनी आन्सर केलेलं आहे, त्यांच्याकडून शिकून घ्या. ग्रॅव्हिडा म्हणजे जितक्यांदा प्रेग्नंट युटरस प्रेग्नंट होतं त्यावेळेस, आणि पॅरिटी म्हणजे 24 वीक्सच्या वरती गेलेली प्रेग्नन्सी. ठीक आहे, एक अबॉर्शन झालं 12 वीक मध्ये म्हणजे ए मध्ये येणार तो, आणि ही सिन्स ही चौथी प्रेग्नन्सी G4 आलं आणि P3 येईल कारण की ही तिसरी वाली प्रेग्नन्सी पण 24 वीक क्रॉस झाली, आणि L2 लिव्हिंग 2 आहे. ठीक आहे, लाईव्ह, आणि अबॉर्शन एक झालंय म्हणून A1. ठीक आहे, येस सर. ठीक आहे. सो सिन्स डॉक्टर तरुण इज हिअर, हाय डॉक्टर तरुण, हाऊ आर यू? Hi, Manjeet. आफ्टर How सो are मेनी you? डेज. Hi, Dr. Jyotsna. Yes. So many days. Really. गुड आफ्टरनून. Good afternoon. Hi, Dr. Jyotsna. How are you? Hi, sir. Fine. Sir, Dr. Tabassum has joined, who has spared time only for few minutes.
Sure. Dr. Sharma is in the OT, and the Sure. other rest, Vibha ma'am is there only, I believe. Great. So we can start. They can Sure. attend now. Yeah. Sure. Thank you so much. Thank you. ठीक Should I है तो start, Dr. Josna? Yes, 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 ma'am. over Yes, to you. yes, sir. Sorry. Yeah, yes, sir. So I really request Manjeet, if you can, because you were speaking in Marathi. So whenever you feel that something needs to be translated, please let me know. And also, what is the preferred language? Can I do in Hindi or English? Please let me know. Hindi, I Hindi. think Hindi would be better. Okay, great. Hindi. So सबसे पहले thank you so much, Dr. Josna, for inviting to this session. And थैंक यू सो मच जितने भी क्लिनिक्स अभी अवेलेबल हैं और जो जो भी पायलट के अंदर पार्टिसिपेट कर रही हैं, सबसे पहले थैंक यू सो मच फॉर कंप्लीशन ऑफ द सेल्फ असेसमेंट. सो आप लोगों ने अपना टाइम निकाल के सेल्फ असेसमेंट को कंप्लीट किया. अब हम नेक्स्ट जर्नी पे चलेंगे जिसका नाम है क्वालिटी इंप्रूवमेंट की जर्नी. ऑलरेडी सीएससी पुणे इज कंडक्टिंग योर ट्रेनिंग्स. आप लोगों की ट्रेनिंग्स अभी चल रही है जिसमें डॉक्टर मंजीत एंड डॉक्टर ज्योत्सना आपको क्यूआई साइकिल्स के बारे में पढ़ा रहे हैं और आपको जितनी भी लाइफ सेविंग स्किल्स और स्टैंडर्ड्स हैं मान्यता के, उनके बारे में आपको पढ़ा रहे हैं. पर हमें इसको अब डिजिटली कंप्लीट करना है. अभी हमारा जो पहला स्टेप था वो ये था कि सभी हॉस्पिटल्स ने अपने सेल्फ असेसमेंट को कंप्लीट किया था. सेल्फ असेसमेंट के बेसिस पे हमें गैप्स आइडेंटिफाई हो गए थे कि हमारी फैसिलिटी में किन किन स्टैंडर्ड्स में गैप्स हैं और जो हमें इम्प्रूव करने हैं. ओके, सो नाउ आज मैं आप लोगों को एक टूल है, क्वालिटी इंप्रूवमेंट टूल है, उसको डेमोस्ट्रेट करूंगा जिसके ऊपर आपको अपने डिजिटल क्वालिटी इंप्रूवमेंट जर्नी को फिनिश करना है. सो बेसिकली जितनी फोटोज और जितनी पिक्चर्स आप व्हाट्सएप ग्रुप्स में डालते हैं, बेसिकली आपको उन सभी फोटोज और पिक्चर्स को एज ए एविडेंस उस डिजिटल क्वालिटी इंप्रूवमेंट टूल के अंदर डालना है. ठीक है, तो मैं ज्यादा टाइम वेस्ट ना करते हुए सीधा आपको डेमोस्ट्रेशन देता हूं क्योंकि यू ऑल आर डूइंग प्रैक्टिस और अभी आप बिजी होंगे. तो मैं क्विकली पहले आपको डेमोस्ट्रेशन देता हूं एंड लेट मी नो जहां भी आपको लगे सवाल है और जहां भी आपको ट्रांसलेशन की रिक्वायर्ड है. मंजीत भी यहाँ है और डॉक्टर ज्योत्सना भी है, सो वी कैन हेल्प यू इन दैट एज वेल. प्लीज डोंट फील कि आपको क्वेश्चन नहीं पूछना है. प्लीज आस्क क्वेश्चन वेयर एवर यू फील दैट यू नीड टू आस्क. सो आई एम शेयरिंग माई स्क्रीन. मैं अपनी स्क्रीन शेयर कर रहा हूँ. can you enable the screen sharing, ma'am? Yeah, Dr. Tarun, I'll do that. I am the Thank host you. actually. Thank you, Manjeet. Oh, thank you, Manjeet. I'm just sharing my screen. आपको मेरी स्क्रीन दिख रही है? मंजीत, आपको मेरी स्क्रीन दिख रही है? Yes, it is visible. Okay. So I will start from the beginning. जैसे ये सेल्फ असेसमेंट शुरू हुई थी, जिन हॉस्पिटल के जिन फैसिलिटीज के ओनर यहाँ अवेलेबल हैं उनको ऑलरेडी पता है कि उन्होंने एक सेल्फ असेसमेंट कंडक्ट किया था. जहां ओनर अवेलेबल नहीं है वहां पे जो स्टाफ है उसके लिए मैं एक सिंप्लीफाई तरीके से आपको बता देता हूँ. हम लोगों ने एक सेल्फ असेसमेंट का टूल बनाया है हर फैसिलिटी के लिए, जिसके ऊपर सभी फैसिलिटीज को अपने आप को असेस करना है. और ये जो टूल है वो 16 स्टैंडर्ड के ऊपर ही बना हुआ है जो मान्यता के हैं. तो इस टूल के ऊपर सभी फैसिलिटीज ने अपने आप को असेस कर लिया है और गैप्स आइडेंटिफाई कर लिए हैं. अब क्या करना है, अब हमें क्यूआई टूल की तरफ जाना है. तो हमें क्या करना है, हमें सबसे पहले जो मेल आपको आई हुई है, हमें सबसे पहले ये ध्यान रखना है manyata.no-reply@thefarmexcess.org. ये जो आपको पहले सेल्फ असेसमेंट के लिए मेल आई है उसी को यूज करना है. यहाँ पे हमें सेल्फ असेसमेंट जो यहाँ पे ब्लू कलर में लिखा हुआ है इस मेल के अंदर, हमें उस पर क्लिक करना है. आई विल क्लिक ऑन दैट. आप देखेंगे इस तरह का पेज खुल जाएगा. आपका इस तरह का पेज खुल जाएगा. जैसे ही आपका इस तरह का पेज खुलेगा, जस्ट अ सेकेंड, जैसे ही आपका ये क्यूए वाला पेज खुलेगा आपको लॉगिन करना है. जैसे ही आप लॉगिन करेंगे, जस्ट अ सेकेंड,
यस। जैसे ही आप लॉगिन करेंगे आपको यहाँ पे लोअर लेफ्ट कॉर्नर में एक पिंक कलर का बटन दिखेगा। आई विल चेंज। आप देखेंगे यहाँ पे लोअर लेफ्ट कॉर्नर में पिंक कलर का एक बटन दिखेगा जिसका नाम है गो टू QPP। आपको इस पे क्लिक करना है। जैसे ही आप इस पे क्लिक करेंगे ये आपको क्वालिटी इंप्रूवमेंट टूल के ऊपर ले जाएगा। तो पहला क्या करना है, हमें अपनी पुरानी मेल को ढूंढना है। पुरानी मेल को जैसे ही हम ढूंढेंगे हमें क्लिक करना है इसके ऊपर, सेल्फ असेसमेंट के ऊपर। जैसे ही हम सेल्फ असेसमेंट पे क्लिक करेंगे, सॉरी आई विल जस्ट डू द प्रोसेस अगेन क्योंकि आप लोगों का ये आएगा नहीं। आई विल डू इट अगेन। जस्ट अ सेकेंड, आपका ऐसा नहीं रहेगा। आई एम जस्ट साइनिंग इन विद द। उसके बाद आपको क्या करना है, जैसे ही आप सेल्फ असेसमेंट पे क्लिक करेंगे आपको ये यूजर नेम लेना है जो वहां पे ऑलरेडी आपका मेंशन होगा, जो आपका ईमेल आईडी है। आपको इसको कॉपी करना है। मैंने कॉपी कर दिया। कॉपी करके मैंने यूजर नेम में यहाँ पेस्ट कर दिया। उसके बाद मैंने यहाँ पासवर्ड भी दिया हुआ है, इस पासवर्ड को एज इट इज मैंने कॉपी किया। कॉपी के बाद मैंने इसे यहाँ पे पेस्ट कर दिया और उसके बाद मैंने लॉगिन के ऊपर क्लिक कर दिया। जैसे ही मैंने लॉगिन पे क्लिक किया तो जो फैसिलिटी मैंने सेल्फ असेसमेंट किया हुआ है उस फैसिलिटी का पेज आ जाएगा। उसके बाद मुझे गो टू QPP करना है। जैसे ही मैंने गो टू QPP किया, यहाँ पे फिर साइन इन का ऑप्शन आएगा। मैं वापस से इसको जैसे ही आप QPP पे जाएंगे आपसे सबसे पहले ये पूछेगा टर्म्स एंड कंडीशन। तो आपको कुछ नहीं करना है, इसको स्क्रॉल डाउन करके आपको आई एग्री पे क्लिक कर देना है। आई एग्री। और उसके बाद आपका वेलकम नोट आएगा, वेलकम टू द न्यू क्वालिटी प्लेटफॉर्म। उसके बाद आपको इसे क्लोज कर देना है। तो जो सबसे पहला काम रहेगा वो इसके अंदर ये रहेगा कि आपको अपने पासवर्ड को रीसेट करना है। आप कोई भी पासवर्ड सेलेक्ट कर सकते हैं, कोई भी सिंप्लीफाइड पासवर्ड। आप अपना नाम भी लिख सकते हैं और आप इसको सेव कर लीजिए। ओके जैसे मैं इसके अंदर वेलकम कैपिटल WELCOME123 यहाँ पे डाल रहा हूं। तो ये आपने सेव कर लिया। अभी आपका पासवर्ड रीसेट हो गया। आप जब भी QPP को खोलेंगे आपको इस पासवर्ड को यूज करना है। इस पासवर्ड को बनाते टाइम आपको ये ध्यान रखना है, एक अपर केस कैरेक्टर होगा, एक लोअर केस कैरेक्टर होना चाहिए, यानी एक बड़ा A या बड़ा B, फिर छोटा A छोटा B, मतलब छोटे अक्षरों में। उसके बाद 1 2 3 संख्या कोई भी आपको ले लेनी है और एक स्पेशल कैरेक्टर, चाहे आप डॉट ले लीजिए, @ ले लीजिए, हैशटैग ले लीजिए, डॉलर का साइन ले लीजिए, कोई भी आप साइन ले सकते हैं और आपका पासवर्ड कलेक्ट हो जाएगा। अब आप देखेंगे यहाँ पे ये आपका डिजिटल क्वालिटी इंप्रूवमेंट प्लेटफॉर्म आपके पास अवेलेबल हो गया है। अब आप यहाँ पे देखेंगे डिफरेंट यहाँ पे आइकन्स बने हुए हैं, डिफरेंट आइकन्स बने हुए हैं। तो इसमें हम सबसे ऊपर जो आइकन है वो है प्रोग्रेस का बटन। अभी मैंने कुछ भी इसके अंदर टास्क नहीं किया है तो यहाँ पे 0% दिखा रहा है। जैसे जैसे मैं टास्क को कंप्लीट करता जाऊंगा ये 100% की तरफ जाएगा और हमारा टारगेट यही है कि सभी फैसिलिटीज 100% अचीव करें क्वालिटी इंप्रूवमेंट के अंदर।
यहाँ पे आप देखेंगे जो आपको ध्यान देने वाले जो साइंस है और बटन है, पहला है 0 टास्क कंप्लीटेड, इन प्रोग्रेस, असाइंड एंड टास्क फॉर एक्सीलेंस। तो ये जो टास्क फॉर एक्सीलेंस है, ये हमारी क्वालिटी इंप्रूवमेंट जर्नी के स्टार्ट करते टाइम आएंगे। सो जैसे किसी फैसिलिटी ने अपना सेल्फ असेसमेंट किया और उसके बेसिस पे वहां पे उसके 30 गैप्स आइडेंटिफाई हुए। बेस्ड ऑन दोज 30 गैप्स हमने उनको 30 टास्क यहाँ पे असाइन कर दिए कि आपको ये 30 टास्क करने हैं टू क्लोज ऑल योर गैप्स, आपकी क्वालिटी इंप्रूवमेंट जर्नी के सभी गैप्स को क्लोज करने के लिए। उसके बाद जैसे जैसे आप टास्क करते जाएंगे, आपके ये वाले नंबर बढ़ते जाएंगे, इन प्रोग्रेस और कंप्लीटेड। जैसे ही आप किसी भी टास्क को कंप्लीट करेंगे, यहाँ पे 1 2 3 करके आते जाएंगे और यहां से नंबर कम होते जाएंगे। अब हम देखते हैं टास्क को कंप्लीट कैसे करना है। जैसे ही आप टास्क फॉर एक्सीलेंस, जो आपके नंबर यहाँ पे आए हुए 31 टास्क फॉर एक्सीलेंस पे क्लिक करेंगे, यहाँ पे आपको सारे टास्क आ जाएंगे जो आपके सेल्फ असेसमेंट के दौरान गैप्स आइडेंटिफाई हुए थे। तो इस फैसिलिटी में आप देख सकते हैं कि लगभग 31 गैप्स हैं, 31 एरियाज हैं जहां पे इस फैसिलिटी को काम करना है। अब ये फैसिलिटी यहाँ पे इन गैप्स को क्लोज कैसे करेगी, हम एक एक करके 1 या 2 एग्जांपल से समझते हैं। जैसे हम एक एग्जांपल लेते हैं, एक हम एग्जांपल लेते हैं, डेजिग्नेटेड न्यूबॉर्न कॉर्नर इज प्रेजेंट। तो ये जो फैसिलिटी इसने नो लिखा, यानी इस फैसिलिटी के अंदर न्यूबॉर्न केयर कॉर्नर अवेलेबल नहीं है। तो अब इस गैप को क्लोज करने के लिए क्या करना है, हमें सबसे पहले इस पर क्लिक करना है। जैसे ही हम क्लिक करेंगे, हमारे पास वो टास्क आ जाएगा। हमारा टास्क क्या है कि हमें इंश्योर करना है न्यूबॉर्न केयर को लेबर रूम के अंदर, इसके लिए एक प्रॉपर स्पेस होना चाहिए लेबर रूम और ओटी में, और 3 साइड से वो ओपन होना चाहिए। हमें क्या क्या इंश्योर करना है, हमें शोल्डर रोल, ऑक्सीजन, सक्शन मशीन, क्लैंप और विटामिन के इंजेक्शन और बैग एंड मास्क हमें वहां पे अवेलेबल करना है। तो अब फैसिलिटी के लिए ये टारगेट है, उसको ये टास्क क्लोज करने के लिए क्या करना है, उसको एक डेडिकेटेड न्यूबॉर्न केयर कॉर्नर बनाना है, और जितनी भी एसेंशियल सप्लाईज हैं जो आपको क्यूआई ट्रेनिंग्स में डॉक्टर ज्योत्सना और डॉक्टर मंजीत आपको बता रहे हैं, वो सारी हमें अवेलेबल करनी है। ठीक है, अब हम जाएंगे दूसरे टैब की तरफ। आपने यहाँ टास्क देखा, अब यहाँ पे एक लाइब्रेरी का ऑप्शन है। जैसे हम इस पे क्लिक करेंगे, तो जितने भी न्यूबॉर्न केयर कॉर्नर से रिलेटेड चीजें हैं जो आपको इंश्योर करवानी है, वो वहां पे आपको मिल जाएंगी। लाइब्रेरी एक तरह से आपको सपोर्ट करने के लिए बनाया गया है कि जितने भी डॉक्यूमेंट्स हैं मान्यता के, वो सारे यहाँ पे अवेलेबल होंगे। तो मैं इस पे क्लिक करूंगा, इस आई बटन पे, जो आंख बनी हुई है, मैं इस पे क्लिक करूंगा। जैसे ही मैं इस पे क्लिक करूंगा, ये मेरे मोबाइल फोन और लैपटॉप में डाउनलोड हो जाएगा। तो मैं जैसे इसको ओपन करूंगा, न्यूबॉर्न केयर के डॉक्यूमेंट को, तो आप देखेंगे कि सारी डिटेल्स न्यूबॉर्न केयर से रिलेटेड आपके पास अवेलेबल है। किस एरिया का होना चाहिए, क्या क्या होना चाहिए, क्या क्या आपके पास इक्विपमेंट्स होने चाहिए, वो सारे आपको यहाँ पे मिल जाएंगे। और एक आइडियल न्यूबॉर्न केयर कॉर्नर की भी आपको पिक्चर्स मिल जाएंगी। तो जैसा आपको मंजीत, और ये सारे इक्विपमेंट्स भी हैं, डॉक्टर जोशी और मंजीत ऑलरेडी बता रहे हैं कि न्यूबॉर्न केयर कॉर्नर में क्या क्या होता है। बट उसके अलावा जब भी आपको सपोर्ट की रिक्वायरमेंट हो, आप इस टूल के अंदर जा सकते हैं और इस टूल के लाइब्रेरी सेक्शन से आप इंस्पिरेशन ले सकते हैं और वहां से डाउनलोड करके इसको यूज कर सकते हैं। जस्ट सेकेंड, यस, तो हमने ये कर लिया, ठीक है। हाँ, तो आपने पहले क्या किया, पहले हमने टास्क को आइडेंटिफाई किया कि हमें एक डेजिग्नेटेड न्यूबॉर्न केयर कॉर्नर बनाना है। उसके बाद हमने लाइब्रेरी से डॉक्यूमेंट्स को डाउनलोड कर लिया। हमने देखा न्यूबॉर्न केयर कॉर्नर में एक्चुअली होता क्या क्या है, और जो क्यूआई ट्रेनिंग्स दी जा रही है, हमने उसके साथ इसे रिलेट किया, और उसके बेसिस पे हमने न्यूबॉर्न केयर एस्टेब्लिश कर दिया, डेजिग्नेट कर दिया। अब आपने डेजिग्नेट कर दिया, हमें कैसे पता चलेगा कि आपने डेजिग्नेट किया या नहीं किया। तो उसके लिए आप देखेंगे यहाँ पे एक और सेक्शन है अपलोड का। जैसे हम इस पे क्लिक करेंगे, यहाँ पे आपको 2 ऑप्शंस मिलते हैं, ऐड फोटो और फाइल और ऐड कमेंट। जैसे न्यूबॉर्न केयर एक बहुत अच्छा एरिया है जहाँ पे एक पिक्चर को आप क्लिक कर सकते हैं। तो आप क्या करेंगे, आप अपने जो न्यूबॉर्न केयर आपने एस्टेब्लिश किया उसकी पिक्चर खींचेंगे अपने फोन में, या फिर आप लैपटॉप में ट्रांसफर कर सकते हैं ईमेल के जरिए। उसके बाद आप क्लिक करेंगे ऐड फोटो या फाइल। जैसे ही आप इस पे क्लिक करेंगे, यहाँ पे आप एक क्लाउड बना हुआ है, एक ऑप्शन आएगा, आप इस पे क्लिक करेंगे। जैसे ही आप इस पे क्लिक करेंगे, आपको
आपको अपने फोन या मोबाइल या लैपटॉप से यू हैव द चांस टू डाउनलोड एनी फोटो। तो अब मैंने यहाँ पे न्यूबॉर्न केयर की एक फोटो लगा ली, जिसको मैंने ओपन करके यहाँ पे ऐड कर दिया। अब मैं अगर इस फोटो को देखना चाहता हूं तो मैं देख सकता हूं कि मैंने सही फोटो लगाई है कि नहीं लगाई है। और मैं इसको, सॉरी, इसका सेव के बाद हम देख सकते हैं। अब मैंने ये फोटो यहाँ पे लगा दी है न्यूबॉर्न केयर कॉर्नर की। अब मैं इसको यहाँ पे सेव कर दूंगा, या मैंने सेव कर दी। सेव करने के बाद क्या हुआ, आपकी फोटो यहाँ पे डाउनलोड हो गई। अब आप यहाँ पे कमेंट भी ऐड कर सकते हैं टास्क। कुछ टास्क होंगे जो ट्रेनिंग से रिलेटेड होंगे, जहां पे फोटो नहीं डाल सकते हैं, वहां पे आप कमेंट भी डाल सकते हैं। जैसे मैं क्या लिखूंगा, माई स्टाफ हैज बीन ट्रेन्ड इन NSSK where detailed information has been provided by CSC trainers on newborn care corner। तो आपके पास दो ऑप्शंस है, जहां पे आपको लग रहा है कि फोटोज डालनी है वहां पे फोटो डालिए, जो रिलेवेंट सेक्शन है, और जहां पे आपको लग रहा है ट्रेनिंग से रिलेटेड है वहां पे आप कमेंट्स भी डाल सकते हैं। आप वहां फोटो डालने की जरूरत नहीं है। जैसे ही मैंने यहाँ सेव कर दिया, अब मेरा कमेंट भी यहाँ चला गया। मेरा कमेंट भी यहाँ चला गया। अब मैं देखना चाहता हूँ कि मैंने फोटो सही डाली है गलत डाली है। तो मैं यहाँ पे डॉक्यूमेंट्स के अंदर एरो डाउन को क्लिक करूंगा, इस आई बटन को क्लिक करूंगा। जैसे ही मैं आई बटन को क्लिक करूंगा, मेरे पास मेरी पिक्चर आ जाएगी। तो आप देखेंगे यहाँ पे एक अच्छा सा न्यूबॉर्न केयर की पिक्चर है, जो आपकी फैसिलिटी में है। अगर आप इसको डाउनलोड करना चाहते हैं तो डाउनलोड भी कर सकते हैं। तो बिफोर सबमिशन यू कैन ऑल्सो रिव्यू द फोटोग्राफ विच यू हैव सबमिटेड। सिमिलरली कमेंट्स अगर मैं देखना चाह रहा हूं तो मैं कमेंट भी दे सकता हूं। माई स्टाफ हैज बीन ट्रेन्ड इन NSK, जो भी मैंने अभी लिखा था। अगर मैं इसको डिलीट करना चाहता हूं मैं डिलीट कर सकता हूं। वापस से अपलोड करना है तो वापस ऐड फाइल और ऐड कमेंट पे जाके मैं इसको ऐड कर सकता हूं। अगर मैं एक से ज्यादा पिक्चर डालना चाहता हूं तो भी मैं कर सकता हूं इसके अंदर। अब मैं क्या करूंगा, मेरी फैसिलिटी ने न्यूबॉर्न केयर, मेरा एक गैप था, मैंने उसको आइडेंटिफाई किया था सेल्फ असेसमेंट में। अब मैंने क्या किया, न्यूबॉर्न केयर बना लिया, मैंने उसकी एक फोटो यहाँ पे डाल दी, ट्रेनिंग के लिए मैंने एक कमेंट डाल दिया, और मैं यहाँ पे क्लिक करूंगा मार्क टास्क एज डन, मतलब मेरी तरफ से ये काम हो चुका है। मैंने इसको क्लिक किया, ये वापस आपसे पूछेगा क्लिक हियर टू कंफर्म दैट। आई विल से ऑन द पिंक बटन मेरे को क्लिक करना है ऐसे। और ये आप देखेंगे यहाँ पे, ये आपको एक कॉन्ग्रेचुलेशन का मैसेज आएगा, वाओ यू हैव कंप्लीटेड द टास्क। और आप देखेंगे यहाँ पे कि आपका ये ग्रीन हो गया, पहले ये रेड था अब ये ग्रीन हो गई, यानी आपने टास्क कंप्लीट कर लिया है और आप 0% से 3% पे आ गए। अब हम वापस जाएंगे, थोड़ा सा और देखते हैं इसके अंदर कि आप देखेंगे अब क्या चेंज आ गया है। पहले 31 टास्क थे, अब 30 टास्क रह गए हैं। एक टास्क आपने कंप्लीट कर लिया है और ये आपका 3% पे चला गया। और हमारा अब इसके अंदर टारगेट क्या है, हमें 100% तक लेके जाना है। तरुण हाँ सर, जी, हाँ जी मैम। नहीं, जस्ट आज देयर रिस्पॉन्स, आर दे फॉलोइंग, आर दे अंडरस्टैंडिंग, जस्ट Yes. रिस्पॉन्स, आपको समझ रहा है ऐसा पूछ सकते हो। प्लीज प्लीज एनी फैसिलिटी, जिस भी फैसिलिटी को कुछ क्वेश्चन है पूछ सकते हैं। लगभग ट्रेनिंग खत्म हो चुकी है, सिर्फ आपको यही करना है कि आपको अपने गैप्स को क्लोज करना है, पिक्चर्स डालनी है, कमेंट डालने हैं। ये पिक्चर और कमेंट हमारी CSC की टीम रिव्यू करेगी और उसके बेसिस पे अप्रूव करेगी। तो आपको इस 0% को 100% तक लेके जाना है। सभी फैसिलिटी के टास्क अलग अलग आएंगे बेस्ड ऑन द सेल्फ असेसमेंट। किसी फैसिलिटी के 10 टास्क आएंगे, किसी के 20 आएंगे, किसी के 30 आएंगे बेस्ड ऑन द सेल्फ असेसमेंट स्कोर। अब मेरी रिक्वेस्ट है कि मंजीत, अगर आप कुछ ट्रांसलेट करके बताना चाहते हैं इनको तो आप बता सकते हैं, अदरवाइज वी आर ओपन टू द क्वेश्चन एंड आंसर। आसामला गेले का काय म्हणून आप म्यूट हो गए मंजीत? यस, नहीं वैसे तो मतलब हिंदी तो समझता है, एंड देन होता तो दे विल आस्क क्वेश्चन ऑल्सो। सो सगळ्यांना हे समजलं ना की मी जसे ग्रुपवर फोटो मागवतो, सेम फोटोज इथं अपलोड करायचेत आपल्याला.
जसं मी पार्टोग्राफचा त्या दिवशी एक्सरसाइज दिला होता तुम्हाला, पार्टोग्राफ तुम्हाला लाईव्ह केसची पार्टोग्राफचा फोटो मागितला, तो सेम फोटो इकडे अपलोड करायचा. समजलं ना? तर आपल्याला तुम्हाला ते रिअल टाइम मध्ये प्रत्येकाला कळेल पण की तुम्ही कुठे आहात, म्हणजे कुठल्या स्टँडर्डवर तुम्ही कुठे आहात असेसमेंटला जाण्याआध. त्यासाठी हा डिजिटल प्लॅटफॉर्म. ठीक आहे. कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकतात. डॉक्टर तरुण इथे आहेत आपल्यासोबत. किसी को कुछ अगर पूछना है तो. नंतर हे तुमच्या ओनर्स म्हणजे तुमचे जे बॉसेस आहेत त्यांनी पण हे केलेलं आहे. यू कॅन आस्क देम ऑल्सो. Yes. आणि हे मॅन्डेटरी होणार आहे. ठीक आहे. प्रत्येकाने हे QI वाले भरायचं ते. टूल आहे ते भरणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे क्वेरीज आताच विचारून घ्या, कारण की नंतर मग डॉक्टर तरुण नसणार आहेत आपल्यासोबत. तरुणला समजलं नाही. So मैंने अपने नंबर डाल दिए हैं, रश्मि और मेरा. आप एनी टाइम यू कैन कॉल अस. वी विल बी सपोर्टिंग यू. दिस इज नॉट द ओनली ट्रेनिंग. वी विल बी सपोर्टिंग यू थ्रू एंटायर प्रोसेस. आपको जहां भी लग रहा है कि आपको मदद की जरूरत है, हेल्प की रिक्वायरमेंट है, जस्ट कॉल अस. वी आर जस्ट वन कॉल अवे. वी विल बी सपोर्टिंग यू along with the Dr. Josna and Manjeet. येस. सो प्रत्येकाने एकदा करून बघा. सब एक बार ट्राई करके देखो वो लिंक, हाँ, और एक बिल्कुल. स्टैंडर्ड भर के देखो, एंड देन वी विल सी अहेड. और सभी फैसिलिटीज के गैप्स, कई फैसिलिटीज के कम भी हैं, कईयों के थोड़े ज्यादा हैं. तो इट्स नॉट मैंडेटरी कि आपके पास 16 के 16 स्टैंडर्ड्स के गैप्स आएंगे. आपके पास वही गैप्स आएंगे जो आपने आइडेंटिफाई किए थे ड्यूरिंग योर सेल्फ असेसमेंट. तो टास्क बहुत ज्यादा नहीं होंगे आपके पास, टास्क लिमिटेड ही रहेंगे. एंड लाइक सेड बाय मंजीत, एक बार ट्राई करके देखिए एंड रीच आउट टू अस जहां भी आपको हेल्प की रिक्वायरमेंट. ठीक है. नो रिस्पॉन्स. सबको चाय की जरूरत है. ओनर्स को कुछ पूछना है? ओनर्स. नहीं, owners have gone through this, so they know it. Yeah, they have done the self assessment. Yeah, so no problem. It's okay. We will not push them. I think very Yes. slowly they'll start asking Yes. on WhatsApp. That's what I feel. Absolutely. When they go through it, they'll ask me or Manjit sir or you. I agree. Slowly. Sure. Okay. Thank you so much. Thank you so much. Okay. Bye. Thank you, sir. Bye. Thank you so much. Yeah.